ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 25. या अध्यायाच्या पठनाने मनाजोगी पत्नी मिळेल. अध्याय 25. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी वासुदेवा. वासनाद वासुदेवा माया अवयवा म्हणून तू ते माधवा सगुण स्थिती विराजे. हे चक्रचालका यदुपती वदवी आता रसाळ युक्ती. जेणे श्रोते आनंद पावती नवरसाते वेदनिया. मागिले अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायाते. ते जननी जननादी पाळन यथाश्रुत वदविले महाराजा. यापरे पुढे कथा गहन वदवी नवरसा सुढाळून. ऐसे वत्ता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जहाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रती अवंतिकेस पातले परी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरी स्थळी. रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसी परी व्यावसायिक उतरते झाले स्थानस्थायिक. तो अस्ताचळ गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवून एक्या ठाई शेक घेती व्यावसायिक. तो निकट येऊन जंबूक मही कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केला परी स्वभाषेत बोलते झाले जंबूक समस्त. व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रौढी. द्रव्य हरोणी नेतील तातडी सावध होनी बैसारे. ऐसे जंबूक बोलता वाणी भर्तरी एकता झाला कानी. एकताची विचार अंतकरणी करिता झाला महाराजा मनात म्हणे. व्यावसायिक अन्न आपण करीत आहोत भक्ष. तरी याते श्रुत करून उपकारा ते सारावे. की मातेच्या उपकार जेवी फेडीत असेल खगेंद्र तेवी व्यावसायिकांच्या उपकार जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले एका येत आहेत तुम्हावर ते. मग ते कळले कशावरून तरी जंबूक बोल स्वभाषा करून भुंकत तरी भाषा मजकडून येत आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून. ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासात दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून धारण बैस्त झाले सावधपणे. काष्टवनी योजनी पोटी घालून माल भरती सावध पहारे देती भोवती. तो तस्कर धाडी शतानुशती येऊनिया पोहोचले परी व्यावसायिक परम झुंजार ब्रीददायक यंत्र घाय तस्कर सकळी. जर्जर केले सर्वस्वी. परम जर्जर तस्कर होता. मग वित्ताची सोडीनी वार्ता पडते झाले शस्त्रगाथा. 6 वेळा शस्त्रगाथ. असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रगाथे. मग निवारण होऊनी हडबडत बेसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भर्तरी यासी घेऊनी बेसले मंडपासी. परी सावधपणे लोटल्या निशी 1.5 प्रहर राहिली 1.5 प्रहर रात्र. पुन्हा जंबू घेऊन तेत भुंकती सर्व मंडळासहित. व्यावसायिक एकती परी भर्तरी ते पुन्हा पुसती प्रश्न उगते की पुन्हा जंबूक घेऊन येथे काय बोलले ते सांगा. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे. आता कोल्हे भुंके वदले आहेत ते एका. तरी उत्तर दिशेहून आता पंथिक येत आहे दक्षिणे जात. शिववर्दी महासमर्थ राक्षस जाड असे तो. तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी देदीप्यमान. परी त्याते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता तरी तयाच्या रुधिर टिळा रेखिता पावेल लाभ सर्व बहुमता. अविंतिके माझी दक्ष तो. परी त्याते योजिनी मरण रुधिरे वस्त्र आणावे भरून. ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलतात त्याते तो विक्रम रूप होता तेथे. एकताची शस्त्र हाताते कवळीने चालिला. यापरी श्रोते कल्पना घेती शिववर्धे त्या दानवाप्रती काय धन लाभले शेती. ते कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व. चित्रमा गंधर्वग तयाचे नाव महाप्रतापी आगळा.
तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी. तो उमेसह द्यूत कर्मासी शिव बेसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोहोचला अकस्मात. तो उमेसहित उमाकांत भावे करून नमियेला. नमिता देखिले नीलकंठे. मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजवणी गंधर्व भट तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण. तो अंबेने खेळी डाव जिंकून शिवावरी आणिला परी अक्षभास द्विविध भासला अभयंतास. तेने करी प्रतिवादास प्रवर्तली उभयंता. शिव म्हणे पडले 18, अंबा म्हणे पडले 12. ऐसा बोलण्यात फेरा उभयंतासी पडियला. मग ती उभय विवादिता गंधर्वा पुसती. तेने शिवपक्ष धरुणी चित्ती अष्टादश पडले म्हणत असे. परी ते पोबारा खरेपणी असता शोभली मृडानी. म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरुणी बोलितोसी ऐसे तू. परी तव देही असत्य वस्ती आहे सुदृढ पापमती. तरी तू जावणी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील. ऐसे बोलता दक्ष नंदनी गंधर्व व्यापला कंपे करुणी. अंगी रोमांच उठवणे शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळे. तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन. तेने करून चित्ती प्रसन्न पशुपती दातला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहज चिंता. सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्र शापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती. तया पुत्राचेनी हाती मुक्त होशील सुजाना. तो शस्त्र खाते राक्षस तनुते तव प्राणते करील विभक्त. एरी म्हणे लाभ त्यात मज मारावया कायसा. शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा टेने टिळके सर्व शोभता मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासी काय हे माहीत. तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तील महाराजा. ऐसे एकुणी उमाकांत म्हणे द्रुमिण अवतार भर्तरीनाथ त्याचे मुख्य होईल श्रुत सुरोचन पुत्रासे. ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून. तो शस्त्रे घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला. यापरी अनेक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व महिवरती. शक्र शापे पातला निगुती कैसा अर्थ ते वदावे. कवी म्हणे वो एका वचन अमरपुरी पाक शासन सभेस्थानी सभा करून गंधर्वादिक बेसले. पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती. तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य. कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन. तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत असे. जय सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता. जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपित पिनाडती. मग मुनी योगनी लुंगी कासोटी सोडून धावती त्यांचे पाठी. मग कैचे आचरण योग राहटी होती कष्टी कंदर्पे. ऐसी गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती. नाट्य करीती ती सभेप्रती वेदे चित्ती गंधर्व. ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व. पंचबाणी अतिवेदला निशिदिनी लाज सोडणे तिचकार. परम वेदता पंचबाणी देव सभेत मध्ये न गणुनी एका एकी सभेत उठवणी मेनके ते स्पर्शित असे. धरुणी मेनकेच्या हस्त कुच हस्ताने करी व्यक्त. ते पाहुणी सचिनात परमचित्ती शोभला. म्हणे सभास्थानी सोडून लाज कवडीत रंबे ते कामिक काजे. तरी हा ऐसा अधम ध्वज पदच्युत हो का. जया ते न कळे राग रंग हीन बुद्धी कामिक योग. तरी हा पतन पावो स्वर्ग महागदर्भ हो का. ऐसे बोलता पाक शासन तत्काळ झाला तेथुनी पतन होता सहस्र नयन तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता. हे कर्म घडले असता परिक्षमा करावीची. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदयी पाळीशी. तरी पोटी घालून अपराधासी क्षमादान उपावे. तू माय मी लेकरू सहसा न गणी माझे अपराध लेशा. तरी तू दृष्टी संपियुषा मिरविका मजवरी. ऐसे स्तुती ते वत्ता वचन संतुष्ट झाला पाक शासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा प्रथम स्वस्थानात येशील की. येशील परी कैसे कर्म मिथुळाधीश जो नरेंद्रोत्तम जाते. सत्यवर्मा नाम महिलागी मिरवत असे.
तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्य राशी तिथे वरून एक कृत्रिमासी विक्रमाते तोष व्हावे. ती विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महिसी तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रमसुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भूलोकाते होऊनी विन्मुख स्वर्गलोकवासी होसी तू. ऐसे बोलता सहस्रनाद नयन गंधर्व पावला तुष्ट भान जैसे मृत्यूवेळी पियुष पान लाभले असे देवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांडूस लाभ होत की सरिता ओघी जात वाहता सांगडी हाता लागली की परम दुष्काळी न मिळेन भणंग रूप दावी धरून ते आप गेले सुरभीने तेसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी परी तो येताची स्पर्शिता मही होऊनी गेला गंधर्व देही. मग रासप पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा तव त्या गावे कुल्हाळ कमठ उत्तम नामे असे सुबट तो संचरोळीनी कानक वाटे गंधर्वाते शोधित असे. शोध शोधिता कमठ कुल्हाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शाप बाळ गंधर्व रूप मिरवित असे. मग तेने हाकोणी गर्दभ समस्त नेता झाला स्वसदनात त्याज सगळे गर्दभ त्यात कुल्हाळ शाळा गेला असे. गेला परी बहुदिवस तया कुल्हाळ गृही असे यावरी कमंट स्वसदनास दारिद्र्यात पावला. त्याने करुणी गर्दभ समस्त ओपिले परा घेऊन विद्य परी तो गर्दभ स्वसदनात रक्षणीय ठेवला. रक्षिला परी एकट्या द्वारी गर्दभ मनी विचार करी एकांती एकट्या परी कमट कुल्हाळे ठेविला. मग रात्र पाहुणे 2 प्रहर कुल्हाळा ते बोले उत्तर की सत्यवर्माची कन्या सुंदर करुणी द्यावी मजकांता. ऐसे दिनोदिनी पुकारता कमट कानी हो एकदा मग सदना बाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी विलोकी परी कोठे नाही पाहत्या प्रती बसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तोही काळून कळेना. ऐसे होऊनी साशंकित पुन्हा सदना माझी जात तो गंधर्व पुन्हा पाचारुनी त्याते दारा द्यावी म्हणत असे. पुन्हा कमट येत परतून पाहता बोले याचे वदन परी गंधर्व बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती. उभा आहे कमट तो कमट सम्मुख उभा असता गर्दभ विचार करी चित्तामने भ्रांती फेडावी आता आपल्या शब्दाची. मग कमठाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन म्हणे महाराजा संशय दारून पाहता असे किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू येतोसी काणी तरी सत्यवर्माची मजनंदिनी करुणी देई ते भाज. ऐसे गंधर्व बोलता वचन कमट खोचे भय करून जरी हे ऐकिले पराने तरी शिक्षा होईल आमोते. आहा रे प्रत्यक्ष गंधर्व तो मिसळून पाहशी सोयराण्यो मेरू मशक तवी मानव समरंगण मिरविशी कोठे राजा कोठे रजत कोठे तुरी मागणार बी कोठे मेरू कोठे मशक अर्की खद्योत मिरवला. ऐसा विचार कमट करीत म्हणे बरवे नव्हे यात तरी आता तेजुनी ग्रामाते परदेशाप्रती बसावे. तरी आता विपर्यास करता सत्यवर्मास वर्मरायास तो शीर छेदुनी कसायास अर्पिल जान निर्धार आहे. ऐसा विचार करिता चित्ती उदयास पावला गबसती. मग कांतेशी सांगून गर्दभ नीती पलायनास निश्चय केला. परी ती मूढ दोघे जण ज्या लागे नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना. पशु अस्ति वाचा रहित हा गंधर्व बोलतो मात्र ह्या पुशी नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना. म्हणून अस्ति मूढपणे योजिले त्यांनी पलायन त्याची गर्दभ ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका बरियली. संसार वाहून गंधर्भावरता त्या सभे चालली उभयंता. सहज स्थिती चाल चालता ग्रामद्वारी ते आले. परी द्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयांची स्थिती समजून त्यांची पलायन रीती तार्किक ज्ञानी करून या. मग ते हटकी ती कमठा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहून किमर्थ तू पलायन करशी सांग कमठारे. ऐसा पूछता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एक मुखस्तंभ बावरिल्या. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायना अर्थ पुसती तरी तो न वदे दुःखाप्रती संशयात मिरवित असे. मनात म्हणे कमठ कुल्हाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवाणाळ अंग स्पर्श लामोचे
म्हणून त्याते न बोलेची काही मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा देई अटक करी ती कमठाते म्हणती ऐसे वस्तीत टाकून कमठा तू करशी पलायन तरी ते राहते श्रुत करून मग बोलवू तुझ कमठा ऐसे वधुनी द्वारपाळा राजांगणी जाऊनी चपल म्हणती महाराजा कमठ कुलाळ ग्रामातून जात असे मग त्वरे पाठवून आपले दूत कमठ आणल्या राजसभेत सभेस्थानी जाताची त्याते राव स्वमुखे पुसत असे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझ बसत झाले म्हणून ग्रामाते सोडीने जासी तू ऐसी असता महाराहाटी तू कोणे अर्थ जालासी कष्टी तरी तो अर्थ वधोनी होठी श्रुत कर या मुदे म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवत मही आम्हा तरी सत्य चालविन नेमा नामा समान वर्तत असे ऐसा बोलता राव वचन कमठ बोले राया करणे हे महाराजा प्रज्ञा पालन करणे दक्ष तुम्हीच आहा की पण माते दुःख जे आहे ते वाचने बोलता नाही बोलो जाता प्राण जे आहे देहमुक्त होईल राव म्हणे मजकडून जात असेल तुझ्या प्रांतरी अन्याय माफ करीन रक्षण प्राण तुझ्या की तर या बोला करणे संशय मिरवीत असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई घेई कमठा तू ऐसी बोलता राजेंद्रवाणी कमट तुकावी ग्रीवे लागली म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी मजात अवश्य म्हणून सत्यवर्मा कळतळ भाष देत उत्तम मग म्हणे कमठा क्लेश वर्मा वधुनी दावी मजाता हिरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्द लेसा ऐसा बोलता कमठ सहसा एकांतात ते चालिले कमठ आणि नरेंद्रोत्तम एकांती बेसले शुद्ध आश्रमा मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदराची कन्या युवती नाम जियेचे सत्यवती महिवती मिरवत असेल तरी काय सांगू विपर्यास एक गधर्व मम सदनास तो रात्री पाचारून आम्हास विपरीत वाणी बोलत असे कैसे रीती की म्हणजे द्वारा करून दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भय व्याप्त मनवाय माझे अहो हे पशु काय बोलत जरी रायाचे होत श्रुत मग तो माते सदना सहित कोपानळे जाळी याच्या भयाची उमजोनी वार्ता त्रास युजला आपल्या चित्त म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेर जात असे ऐसे बोलता कमट कुल्लाळ मग विचार करीत असे न पडा चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असते की परी तो पशु न म्हणावा सर्वथा कोणीतरी असेल देवता परीक्षेवीन माझी हे चित्ता पशुवेशी नेटला असे ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठा प्रतिमने मग कमठा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दावो आपले भावलक्षण तरी आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी तरी तू आता सेवनी सदन स्वस्थ करे आपले मन गदर्भत करी ता तू ते भाषण उत्तर युक्ती तू एक तू ते बोलता गधर्भ मात त्या तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राहते श्रुत केला असे महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तो बोलावर तरी धातू ताम्राचे मिथुला नगर करुणी द्यावे सर्वस्वी पूर्ण झालिया ताम्रवती मग आपल्याला देईल सत्यवती ऐसे सांगोनी तया प्रती तुष्ट करी चित्तात ऐसे कमठा नरेंद्रोत्तम सांगोनी दिला उत्तरने तुष्ट करुणी मनोधर्म बोलविला कमटतो मग तुष्ट होणे कमट चित्ती जाता झाला सदनाप्रती तो अस्ताचळा पावणी गवस्ती मही रात्र संचरली रात्र झाली 2 प्रहर गंतव गधर्व बोले उत्तर हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते ऐसे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर दे दयाप्रती म्हणे महाराजा नौप्रापती श्रुत केले आहे मी श्रुत केल्यावरील प्रत्युत्तर रायत दिले अनिवार्य की ताम्र धातूचे मिथुला नगर करुणी द्यावे आमुते ग्राम झालिया ताम्र सदनी अर्पित त्याते नंदिनी ऐसा बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो तरी ऐसिया बोला सरळा असेल काही दाव कळा तुष्ट करुणी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी त्या ते ताम्रवती देवोनी ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवा सुरा देवोन पियुष घेतले देवानी किंवा कष्टात ते कचे ओपुनी हरुणी गेला संजीवनी ते विराया ते तुष्ट करुणी सत्यवती हरी का तरी काच देवोनी 5 घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणी दावी महाराजा
याशी कमट बोलता ती हास्य करी गंधर्वपती म्हणे रायाची विशालमती नव्हे कमठा या प्रकरणी. अरे हेमतगटी रत्नकोंदणी जरी तो आराधिता वाणी तरी करून देतो याची क्षणी. अमरनगरी समान की सबळ शक्राची संपत्ती आणून देतो तयाप्रती तेथे मागणे ताम्रवती अदव्यपण हे काय. असे सकळ कानपती सुरभिरत्न कल्पतरू आदी 14 करुणी ते ताम्रवती मागणे वाणी अधेवपणी हे काय. की सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून दैवे ताम्रवती नगर पूर्ण अधैववणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करून ते ताम्रवती नगर मागून अधैवपण हे काय. तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे तैसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमठा अतिनिभूती जागोनी सांगावे रायाप्रती की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्र. अवश्य म्हणून कोल्हाळ जागोनी वंदीला मिथुळा पाळ म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करुणी सत्यवती कृपे ओपीचे माझे हाती. आज रात्री ताम्रवती निज दृष्टी पाशी ऐसे पशुचक वाग्वचन कमटमुखे राहावे कोण अवश्य कोल्हाळात म्हणून सदनाते पाठवे. कोल्हाळ येताची स्वधामा म्हणे प्राज्ञिक गर्भोत्तमा राया सांगता ऐसा महिमा स्वीकारले रायाने. मग प्रत्यक्ष होता विश्वकर्मा म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा कवन कामे काम तुमांग वेदलासे महाराजा. येरू म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम उदेला गुरु राया मिथुळा की जे ताम्रवती. विश्वकर्मा तुझे नाम तरी जानसी सकळ विश्वाची कर्म ओपणी जगद्रुम सुपंथ पंथा लाविले. तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोधत आहेस म्हणून त्या अर्थे पाचारिले तू ते मी. तरी जगद्गुरु तू कर्म पाड निवारी तू माझे इतके साकाळ ताम्रवती मिथुला कोट करून द्यावी महाराजा. ऐसे एकता गंधर्ववाणी मागील प्रहरीची यामिनी विश्वकर्मा ग्रामधामे कृपा करून हसत असे. कृपादृष्टी अवीट करिता ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्त धामे सर्वथा. ताम्रवणी लखलखित राजा अंत्यजाती सवे सकाळ कोणी न उरला धार्मे दुर्बळ ताम्रवाटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरवले. ऐसे करुणे विश्वकर्मा अदृश्य गेला आपले धामा. एकीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्राम जंतो ताम्र धातूच्या अंगणासहित धामे विराजली सुशोभित. ऐसे पाहताची अपरिमित ठप पडले जक्षासी. मती हे काय अपूर्व झाले न घडे तेची घडून आले. परी राय पाहताची जाणवले खून परीक्षा चित्ताते. मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परिलौकिक अति जगदुर्गम हेळणे ते पावेन मी. तरी हे जगदुर्गम नव्हे बले द्विमुख सावज बेसले. पैशून्याची देगुणी पावले दंशावळ्या धावते. तरी आता गुप्त गुप्ते कन्या ओपणी कुल्हाळाते स्वग्रामधाम कारणे विभक्त दुर्देशी बसवावा. याचा विचार करून योजनी चित्ती मग पाचारोनी कमठाप्रती लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयाते. म्हणे महाराजा कमठा एक कन्या गर्दभा ओपिता देख लोकनिंदा पतन शब्द 4 वाक प्रविष्ट होईल भावनिकी. तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावे सदनाप्रती. परी या गावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्हाळ कमठ. मग सदनी येऊनी संसार थाट वस्त्री ग्रंथिका वाहिली. अर्क झाला अस्तमाने पुन्हा प्रवेश राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधणी सिद्ध आहे जावया. राव पाचोळीने कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती तू ते अर्पिली देवाप्रती स्वीकारावे तयाते. मनीषेल परीक्षेले कैसे तरी मिथुळा ताम्रवतीले क्षण लोटा केले असे तस्मात देव निश्चय तो. तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाच्या कोण मी तोची परीक्षेला निश्चय करून देवता रूपी गंधर्वतो. करीसी सहसा अनुमान तरी काया वाचा माणसे करून शुची होऊन उत्तीर्ण उभय कुळा हेची केली. जरी गर्दर्भ म्हणून अपमानेसी तरी डाग लागेल मम कुळासी आणि तो कोपला विपर्यास पतन शापा ओपील की. तरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागून गंधर्व देहाच्या त्याग करून स्वस्वरूपी मिरविका. तेने करून उभयकुळ पक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी. तरी आता शुद्ध कांक्षी कमठ सदना सेविका. ऐसे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी. मग कुल्हाळ गृही जात घेऊन निशी माझी संचरली घरी म्हणता बोट लावणी दावी भरता. सत्यवती ऐसे बोलता राव पोसे कमठाते.
राव पुसे खमटासही दावताची राव लागे पाई, माने महाराजा हे जावई पाळन करी कन्याचे. ऐसे बोलता तया पर गदर्भ बोलता झाला उत्तर. राया तव भाग्य असे थोर, मी जावई तुझ असे. पाहे माझी कळा गदर्भ देही, लोक याते म्हणतील काही. परी हे असो निंदा प्रवाही, परी धन्य भाग्य तुझे की. राया तरी एक मात शक्रशापे गंधर्व देहा, ते मी विचारतो कृत्रिम मध्ये. ना तरी सुरोचन गंधर्व मी, मग मुळापासून समूळ कथा सांगोनी तोषविले निरूप नाथा. ऐशी निरूपे एकोणी वार्ता तुष्ट चित्त मिरविला. मग देवली लावण्य राशीने राव गेला स्वसदनासी. भरता देवनी सत्यवतीसी, कुल्हाळा ते प्रार्थुनिया. राव जाता स्वसदनी कमट सत्यवतीसी घेऊनी, अवंतिकेच्या मार्ग धरुनी गमन करी रात्री तो. असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काही, त्याची कथा परिसावी अवधान देऊनिया. दोंडी सुधणार हिरवंशी माळून नटला सांगते सवेच, सेवा प्रसाद तयापाशी रात्र दिन मागत असे. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य की मयागार. सदा परिस्वत भाविक चतुर पंचविशती तम अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 25 ओव्या 196. सिद्ध नवनाथ भक्तिसार 25 अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.